नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपल्या समृद्धी कोकण या चॅनलवर सुद्धा आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, 2024 संपून आता 2025मध्ये आपण प्रवेश केलेला आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि म्हणलं आज सुट्टी आहे, बुधवार आहे, तर आज सुट्टीतून आम्ही घरच होतो. आणि आज म्हणलं आपल्या नेरूळच्या गावदेवीच्या इथे मैदानापाशी तिथे जत्रा सुरू होते, आगरी कोळी महोत्सव. आज 8 तारखेपासून तो चालू होतो. तर तर आम्ही आज सगळे तिकडेच चाललो आहोत, नेरूळ गावदेवीच्या जत्रेत. तिथे देवीचे दर्शनसुद्धा होईल. आणि आज पहिलाच दिवस आहे जत्रेचा, खूप गर्दीसुद्धा असू शकते. तर आम्ही आज सगळे तिकडेच चाललो आहे. तर जे कोणी जवळपास असतील नेरूळ ठाण्याचे त्यांना तर माहितीच असेल, ते पण तिकडे भेटतील. हां 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 समूह हाय कर. हाय. तर आम्ही समृद्धी, मी आणि सगळे घरातले लोक आम्ही चाललो आहोत गावदेवीची यात्रेसाठी, आगरी कोळी महोत्सवासाठी. तर चला आपण डायरेक्ट आता तिकडेच भेटूया. ओके. हे बघ आम्हाला रिक्षा मिळाली आहे. आम्ही आता रिक्षा चाललो आहोत आमच्या मैदानाजवळ. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत थेट रामलीला मैदानमध्ये. आणि पाहू शकता, हे बघा, हा एंट्रन्स आहे. इथून आपल्याला आज जायचं आहे. आणि 4 वर्षानंतर आलो आहे चक्क इकडे, कारण ह्याच्या आधी गुजरातला होतं आणि मुंबईला असताना मी इकडे यायचो. आणि आज पण सुरू झालं. आज गर्दी कमी आहे कारण पहिलाच दिवस आहे, त्यामुळे गर्दी कमी दिसते. आणि शॉप पण अजून इकडे खाली बघा, मागे पण शॉप आहेत, ते पण खालीच आहेत अजून. हळूहळू भरतील. आज पहिला दिवस आहे. आकाश कंदील, सगळ्या प्रकारचे खेळणे वगैरे आणि खाद्य संस्कृती, विशेष करून खाद्य संस्कृती जास्त असते. आणि इकडे मागे हे बघा मोठे मोठे पाळणे वगैरे आहेत. समय बघ, हाय कर. हे पाहू शकता तुम्ही, श्रीरामाची भव्य मूर्ती इथं आणि हनुमान दादा वरती. तसेच तिकडे पण खूप प्रकारचे असे, तिथे आई जीवदानीचा फोटो आहे, आई गावदेवीचा फोटो आहे. तसेच ते विशेष प्रकारचे पण स्टॅच्यू उभे केले. महादेवांचं दर्शनसुद्धा होते. तर तिथे सुद्धा दत्तांची मूर्ती आणि एक बैलगाडीचं सुंदर आकर्षण बघायला मिळते. आणि हा परिसर, आजूबाजूचा परिसर आहे, जो आज पूर्णतः खाली आहे. आणि मला वाटतं उद्या परवाला अशी काही गर्दी होईल, इथे खूप गर्दी असते. आज पहिला दिवस आहे, थोडंसं खाली आहे. आणि आता सुरुवात झाली आजपासून, हळूहळू होऊन जाईल खूप गर्दी. तर मित्रांनो, मी आता इथे आलो आहे. तर म्हणजे बघा, माझ्या मागच्या साईडला बघू शकता खूप मोठा आकाश पाळणा आहे. आणि तिकडे मागच्या बाजूला ब्रेकडान्स, विविध प्रकारचे गेम आहेत. आणि समृद्धी या ट्रेनमध्ये बसले, आतूसोबत बसले, रडते. मागे आहे समृद्धी बसले ट्रेनमध्ये, कारण तिला ट्रेनमध्ये बसायची इच्छा होती खूप. तर म्हणलं पहिला आपण इकडे येऊया, नंतर मग आपण आता कार्यक्रम पण सुरू होतील. भजन असतील किंवा विविध प्रकारचे नृत्य असतील, हे तिथे कार्यक्रम असतात. तर आपण तिकडे पण जाऊ आणि खाद्यसंस्कृतीमध्ये आवडणारा विषय सगळ्यात. तर तिथे पण आपण काहीतरी आता टेस्ट करूया, काय खायला काय नाही. मला आकाश पाण्यामध्ये बसायचं आहे, बघूया थोड्या वेळात. आणि इकडे मागे ब्रेकडान्ससुद्धा. आता हळूहळू गर्दी वाढत चालली आहे. मग मी आलो तेव्हा थोडी गर्दी कमी होती, आता गर्दी वाढत चालली आहे.
मागे सगळे आम्ही इकडे आहोत आणि आता आपण जाऊ तिकडे त्या बाजूला. या बाजूला सगळे अशी दुकान लागले खायची. इकडे मसाले आहेत, पापडचे दुकान आहेत पाहू शकता. आणि अजून खूप सारी दुकानं खाली आहेत. तर आपण कोण जर एका ठिकाणी बघूया काय म्हणते का खाण्यासाठी. इकडे पण लोणचे बघा, मंचुरियन वगैरे, राईस, लोणच्याचे विविध प्रकार आहेत. इकडे सुद्धा खूप सारे दुकान आहेत. आणि इकडे भजन मंडळी ते पण चालू होईल, भजन पण चालू होईल. इकडून सुद्धा खूप सारे दुकान आहेत. हा असा एरिया आहे. मित्रांनो, तर मी ताकीला आपण घरी चाललो वापस. कारण सगळ्या कामावर पण जायचं आहे आणि थोडंसं इथं नाश्ता वगैरे केलेला आहे. त्यानंतर आता घरदार पूर्ण जेवायचं पण आहे आणि म्हणून आम्ही आता वापस घरी चाललो. आणि हा जसा मागाशी एंटरला दाखवला गेट, तर पुन्हा इथूनच आपण एक्झिट करतोय. आता अजून जर फिर झाली तर पुन्हा एखादा दुसरा व्हिडिओ बनवू आपण जमल्यास. तोपर्यंत 2 तास इथेच थांबू आपण. बाय.